धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवल्याचं समोर येत आहे। धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवलेले आहेत। आज सकाळपासून या संबंध प्रकरणावर चर्चा सुरू आहे। आता धर्मादाय आयुक्तांचे आदेश आलेले आहेत। आपल्यासोबत सागर आव्हाड फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। सागर, नवीन माहिती समोर येते, धर्मादाय आयुक्तांनी 230 रुपये गोठवलेले आहेत असं समोर येत आहे, काय अधिक माहिती? अत्यंत मोठी बातमी आहे। जैन बोर्डिंग संदर्भात 230 कोटी रुपयाचा जो व्यवहार झालेला होता त्या संदर्भातले 230 कोटी रुपये जे आहेत ते धर्मादाय आयुक्तांनी गोठवलेले आहेत। आपण जर पाहिलं तर ही फक्त कागदोपत्री रक्कम आहे, मात्र ह्या सर्व व्यवहारासाठी त्याचबरोबर यामधले जे एजंट असतील त्याचबरोबर या ऑर्डर घेण्यासाठी जे पैसे वापरले गेलेले आहेत हे किती असतील त्याचाही शोध घेणं अपेक्षित आहे। मात्र हा व्यवहार जो आहे फक्त कागदोपत्री 230 कोटी असला तरी हा मोठ्या प्रमाणावरती असणार आहे। त्यामुळे आता हे 230 कोटी रुपये जे या व्यवहारातले होते त्याचा गोठवण्यात आलेले आणि पुढील अनेक एक वेगळ्या माहिती जी आहे ती अजून या प्रकरणात समोर येणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर हा व्यवहार रद्द केल्याचं पत्र गोखले यांनी काल मेल केलेलं होतं आणि या मेल नंतर पुन्हा जैन जे त्या ठिकाणचे जैन गुप्तानंदी जे आहेत त्यांनी सांगितलं की हे आंदोलन सुरू राहणार आहे 7/12 वरील जोपर्यंत नाव उतरत नाही, जोपर्यंत सेल डीड रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। नक्कीच सागर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहू शकतोय की 230 कोटींची पुन्हा मागणी हंता गोखलेंनी केली होती, मात्र ते आता धर्मादाय आयुक्तांनी गोठवल्याचं समोर येत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।